मंडळी नमस्कार. तर आज आपण मुलांसाठी नवीन काहीतरी रेसिपी बनवूया. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि हे चीज. तर आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाणी टाकू. साधी रेसिपी त्याच्यात घालून घ्यायच्या. त्याला 1 मिनिट झाकून ठेवू. त्याच्यात आपण झाकून ठेवू. बघा आता असा आपण मऊ त्याचा गोळा बनवून घेतला. आपण त्याला आपण दुसरं टाकू. एक प्रकारची खिचडीच आहे ही. तेल लावलेलं आहे. आपण हे छान लाटून ग्लासाच्या साहाय्याने असं मऊ करून घेऊया. आता तुम्ही म्हणसाल की खिशीचे पापड आहेत आपण आणि खिशीचे शंकरपाळे मऊ आणि खुसखुशीत आणि लहान मुलांसाठी. तुम्ही म्हणता हा काय पापड आहे त्याला नाही फिंडून बघा आता काय कशा ग्लासाने होतं ना. तर आपण याच्या साह्याने थोडी साईडने चिरतं. त्याला काही हरकत नाही. ते कट करून घ्या. असं तेल गरम करायला ठेवूया. तेल मस्त गरम करून टाकून कट करून घेऊ. कडे आपण पूर्ण कट करून घेऊ. छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव त्याचा. मी झाकणाने करू शकता डब्याच्या. बघा अजिबातच केलं. रुमालाला चिटकलेलं नाही आहे. उरलेलं पण आपल्याला चिटकून घ्यायचं. मस्त आहे. इतकी छान झालं. एक प्रकारची आपली खिसी झालेली आहे. आपल्या तेलात आपण त्याच्यात एक ॲड करू. आपण यात थोडं आणखी मळून घेऊ. टाकायचं. आपलं तेल असं तापलं आता चांगलं. तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता. बघा किती छान झाले. तर बघू शकता वाजते आवाज येतो. हे बघा आमची पावडर आणि लाल तिखट. चाट मसाला
आणि आमचूर पावडर तुम्हाला हवे ते टाकून खाऊ शकता किंवा फिक्कीही खाऊ शकता. हे बघा किती छान. बघा किती छान आवाज येतो आहे. किती छान आहे.